कधी-कधी ना रोजचा रुटीन करूनसुद्धा आपण खूप बोर झालेलो असतो. त्यामुळं एक वेकेशनची गरज असते, प्रत्येकालाच गरज असते. आणि मला तर असं वाटतं ना, की एव्हरी 3 मंथ्समध्ये ना कुठंतरी जाणं खूप गरजेचं आहे. थोडंसं माइंड फ्रेश होत असतं. त्यामुळं मी सुद्धा आलेली आहे एक स्मॉल वेकेशनसाठी आणि आज वेकेशनचा पहिला दिवस आहे बाय द वे. आणि हां, कंटेंट क्रिएटर असला तर तुम्ही मेकअप करणार आहात आणि त्याला शूट केलं नाही, असं कधी होऊ शकतं का? नाही ना. त्यामुळं आज मी चालली आहे फिरायला बाहेर आणि खूप मिनिमम असा मला लूक करायचा होता. त्यामुळं मी हा मेकअप करत आहे आणि म्हटलं चला शूटसुद्धा करूया. म्हणजे तुम्हाला थोडंसं फिरायला गेल्यानंतर एक मिनिमम लूक कसा करू शकता ह्याचं तुम्हाला आयडियासुद्धा येऊ शकेल. तर खूप सिंपल असा लूक केला मी. ह्याच्यामध्ये मी फाउंडेशन वगैरे असं काहीही वापरलं नाही आहे. फक्त सी क्रीम नाही, सी क्रीम पण नाही ॲक्च्युली, फक्त कन्सिलर वापरला आणि त्याच्यावरती कॉम्पॅक्ट पावडर यूज केलेला होता लॉरियल पॅरिसचा. कव्हरेज याचा खूपच चांगला आहे. बेस लावण्याची काही गरज पडत नाही, क्रीम लावण्याची गरज पडत नाही. तर फक्त कॉम्पॅक्ट पावडर वापरला. त्याच्यानंतर थोडंसं ब्लश, आणि ब्लश मला कधी पण ना क्रीम ब्लश वापरताना कायम असं वाटतं की मी जास्तच लावले. त्यामुळं त्याला परत एकदा व्यवस्थित ब्लेंड करते. आणि मस्करा खूप गरजेचं आहे. मस्करा मला असं वाटतं की माझ्या व्हॅनिटीमध्ये असतोच, म्हणजे कायमच असतो. मस्करा कॅरी करतेच मी, कारण छान वाटतात मस्करा जर तुमचं झालं असेल तर. आणि लिपस्टिक, आणि आता माझ्या हा जो लिपस्टिक आहे ना, माझ्या रिसेंट शॉपिंगमधून मी घेतले होते. आणि मला ना अशी एक सवय आहे, एखादी लिपस्टिक नवीन आली ना, तर ती जोपर्यंत जुनी होत नाही तोपर्यंत त्याला प्रत्येक लुकमध्ये मी तेच वापरते. तर तुम्ही जर मला फॉलो करत असाल ना, तर तुम्हाला माहीतच असेल की मागच्या 5-6 व्हिडिओमध्ये तर तुम्ही एकच लिपस्टिक बघितला असणार आहे, प्रॉसची ही लिपस्टिक. कारण खूप मस्त आहे यार, डेली वेअरसाठी एक नंबर आहे. ब्राऊन शेडमध्ये आहे, सगळ्या स्किन टोनला ॲक्च्युली चांगला दिसतो. बाय द वे सगळे प्रॉडक्ट्स तर मी टॅग करणार आहेत, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बघू शकता. आणि हा जर तुम्हाला ड्रेस आवडला असेल ना, तर लेट मी टेल यू, हा ड्रेससुद्धा ऑनलाईनच मागवला होता. ॲमेझॉनवरून घेतला होता. कॉर्ड सेट आहे, खूपच मस्त आहे. वेकेशनसाठी कुठं बाहेर वगैरे जायचं असेल तर खूपच छान आणि एकदम परफेक्ट दिसतं. आणि ही जी ॲक्सेसरीज मी यूज करत आहे ना, तीसुद्धा पुण्याच्या स्ट्रीट मार्केटमधून मी घेतली होती बरं का. जर तुम्ही तो हॉल व्हिडिओ बघितला नसेल ना, तर नक्की बघा, कारण त्याच्यामध्ये भरपूर सारे आयटम्स मी दाखवलेले आहेत. सगळे जे ॲक्सेसरीज आज मी घातलेली आहे ना, ते सगळे पुण्याच्या स्ट्रीट मार्केटमधून घेतले होते. आय थिंक पिंपले सौदागरमधून मी घेतले होते. ठीक आहे. आणि असा हा माझा फायनल लुक आहे. डे 1 ऑफ वेकेशन. खूपच मस्त वाटत आहे आणि दिसायलासुद्धा डिसेंट आहे. खूप हेवी मेकअप असा नाही वाटत आहे. बाय द वे तुम्हाला कसा वाटला मला सांगायला अजिबात विसरू नका. आणि डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब. बाय.